रामकृष्ण हरी माऊली. देवा मराठी एका व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज काही माझी शिर्डी चुकलेली आहे काही ओरडत्या, इकडे तिकडे बघून ओरडत्या. तिला शिर्डी दिसत नाही ती तिनं ओरडत्या आणि तिला आता बघू शकता आता घेऊन चालू आहे शिर्डीला मी पुलाच्या दिशेनं. पुलाकडे शेळ्या आहेत माझ्या. तिथं बाबू म्हणून एक पोरगं सांगोडमधलं उभं राहिलं शेळ्यांच्या जवळ, तिकडेच घेऊन चाललो आहे मी तिला. ही मोग्याच्या कोपऱ्यानं वरती पळत सुटली ती शिळी घराच्या दिशेनं. तर एका मावशीनं अडवून धरली शेरडवाल्या, तिथं बांधून ठेवले, ती सोडून घेऊन चालू आहे. चला मित्रांनो, कोणी कोणाला काही सुद्धा देत नाही, पण आज ज्या थंबनीला जे पोरांचा फोटो आहे त्या दोघांनी मुलांनी सांगोडमधल्या की माझी शेळी हरवली की त्या दोघांनी माझ्यासाठी खूप काही केलं. माझी शेळी शोधण्यासाठी शोधायला माझ्यावर एक मुलगा गाडीवरून आला आणि गाडीवरून येऊन त्यानं गाडी घेऊन मला मोग्याच्या कोपऱ्यापर्यंत नेलं आणि तिथं मला शेळी भेटल्यानंतर मला तिथं उतरलं. एका म्हातारी बाईनं शेळी बांधून ठेवलेली. आमच्या गावातली बाळू नांगरे यांची आई आहे ती, तिनं शेळी बांधून ठेवलेली. त्या बिचारणीच्या डाव्यासनं शेळी सोडून मी शेळी घेऊन आलो. त्याने सगळ्यांना माहीत आहे की माझी शेळी येतात, त्यामुळे त्या बिचारणीच्या तिथनं बांधलेली रशीनं शेळी सोडली आणि पायी शेळी घेऊन मी आलो. घेऊन येताना मी शेळीचा थोडाफार व्हिडिओ बनवला. व्हिडिओ हल्लेला आहे. माझ्या एका पायाला पॅरली झाल्या असल्यामुळे व्हिडिओ हलत होता, पण तरीसुद्धा मी तसाच व्हिडिओ बनवत आलो आणि मग त्या शेळ्या घेऊन आल्यानंतर शेळ्या सोडली. तेव्हा शेळी त्यापासून चरायला लागली शेळी आणि काही शेळ्या आता खाली गेल्यात. मित्रांच्याला खाली शेळ्या आणि शेरडं तिकडं पुलाकडं आहे ती खाली आणि तिला घेऊन चालू आहे मी. बघा चालल्या माझ्याबरोबर आता हळूहळू. शिर्डी चुकली होती, शेरडं बाकीची पुलापाशी आहे ती. तो कधी पुलाजवळ तुम्हाला दिसत असेल बाबू उभा राहिला आहे शेरडाच्या जवळ. आपल्या पुलाजवळ त्या बाबू उभा राहिलेला दिसत असेल तुम्हाला त्या शेळ्यांच्या जवळ. घेऊन निघालो मी शेळी तिकडेच. तुम्ही मित्रांनो बघू शकता हे आमच्या सांगोडचे 3-4 सदस्य आहेत. ते आमचे नांगरे साहेबांचे घरातले व्यक्ती आहेत आणि हे बघू शकता आमचे गावचे पाटील आहेत. यांनी माझी शेळी हरवलेली. या पोरानं बिचाऱ्यानं मला मोग्याच्या कोपऱ्यापर्यंत गाडीनं घेऊन गेला, शेळी शोधायला मदत केली. अमोल भावना आमच्या शेळी पकडण्याचा प्रयत्न केला, काय शेळी अडवली नाही अमोल भावना. आणि यांनी बिचाऱ्यानं शेरडं माझी राखली. तो बरोबर बघा इथं शेळ्या चरतात आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे केवढं मोठं आपल्या गावचीच माणसं आपल्याला सहकार्य करतात. यासाठी माणूस चांगला लागतो. त्यासाठी म्हणून माणूस जर चांगला असला की त्याला देव उभा राहतो पाठीशी. नेहमी लक्षात ठेवा. मी सगळ्यांच्यावर चांगला असल्यामुळे ही आज 4 लोक आहेत समोर माझ्या, ही माझ्या मदतीला धावून उभी राहिली. असं कोणी कोणाच्या मदतीला धावून उभं राहत नाही, हे नेहमी देणार ठेवा. काय नागरे साहेबांनी तुमचं काय म्हणणं आहे सांगा. बोला 2 शब्द बोला. त्याच्यात काय आहे तेव्हा काय म्हणणं आहे तुमचं. आता विठ्ठल आमचा, त्यामुळे आम्ही विठ्ठलाचे. बरोबर अमोल साहेब तुमचं काय म्हणणं आहे सांगा. माझं नाही बाबा काय म्हणणं असेल बाबा, तुझं सहकार्य राहू द्या आम्हाला. बर बोला शेठजी बोला. तुम्ही सगळ्यांनी मदत करता तशी आम्ही तुम्हाला मदत केली. ओके धन्यवाद मदत केल्याबद्दल. अरे बोल की आता तुझा नंबर आलाय दाद्याला अजून नका दाद्या. बास त्याच्यात काय लाजच काय त्याच्यात का तुम्हाला काय फक्त बोलला तर समजणार पुढच्या माणसाने. सांग की दाद्या बरं तुला कसं काय. नाही असं नाही बाबा. बाबू बोलल्याशिवाय कळणार नाही बाबू. अरे बाबू बापू आमचा बोल आहे. लाजरा आहे. याने फोन केल्यामुळं समजला माझी शिर्डी कुठं आहे. नाहीतर काय मी शिर्डी घेऊ बघ तिकडे गेलो तर कोळ्याच्या घराकडे शोधित. कोळ्याच्या घराकडे शिर्डी दिसना. तिने विचारलं आले तर नाही आणि नुसता मागे शिर्डी फिरवली आणि म्हटलं शिदोबाचं नाव घेतलं. शिदोबा राजा माझी शिर्डी कुठं असेल ती मला घाव दे. तेवढ्यात फोनच आला लगेच. तर यांच्या धरायला बघितली तर पण पळत गेली शिर्डी, गावलीच नाही. गावनं म्हणजे ती लय पळती शिर्डी माहिती का. लय म्हातारीनं बांधून म्हातारी बांधली म्हणून नशीब राहिली. ती कुणाची आहे ती नाही ती कुणाची आहे बुवा नांगरे. त्याची आहे. तिनं बांधून ठेवल्यामुळे शिर्डी आले ना तर शिर्डी घरापर्यंत पळत गेली असती. एकदा काय आलं माहिती का ह्याच्यापाशी चुकलेली शिर्डी डायरेक्ट शाळा जाते. डायरेक्ट तिथं डायरेक्ट शाळात गेली असती. थांबत नाही कुठं थांबत नाही. एक घास तुडीत नाही वाघाच्या भ्यान. सरळ एका रेषेत घर गाठलं असतं तिने. मागल्या 2 वेळा शिर्डी चुकल्या, 2 वेळा पोरांनी नेऊन शहरात घाली.
आता ह्या वेळेला चुकले, आता तुम्ही होता म्हणून भेटली शिर्डी, नाहीतर काय अवघड होतं माझी शिर्डी. ती देवासारखी 2 ती पोरं धावून आली. तिसरा म्हणजे तो अमोल. आणि या तिघांच्यामुळं माझ्या शेळीचे प्राण वाचले गेलेत. आणि शेळी माझी खूप चांगली आहे. हिलाच 3 बकरी झाली. ती मी गेल्या वर्षी त्याचा व्हिडिओ बनवला होता. तर त्याच्यावर आज परत तिची कालच 2 बकरी विकली तिची. आणि परत शेळी आज लंपा झाली असती. लंपा सुता वाचलेली आहे. जर तिला समजा कुत्र्याने किंवा वाघाने फाडली असते तर काय घेतलं असतं मी. पण त्या पोरांचं मोठं मन, त्या पोरांनी शेळी शोधण्याला मला मदत केली आणि मला शेळी शोधू लागली आणि शोधून दिली शेळी. आणि मग त्यांना तर मला म्हणतो ना आम्हाला नाश्ता देणार म्हटलं. नवा रस्त्यावर कधी गाठ पडू द्या, कुठेही गाठ पडू द्या भावाने, तुम्हाला नाश्ता देणार. असं केलेले उपकाराची कवा तरी परतफेड करायची असते. आपण बुवा माणूस आहे त्यामुळे आपण याची जाण ठेवतो आणि जाणीला प्रत्यक्षात उतरतो. प्रत्यक्षात उतरून त्याने केलेले आपले जे उपकार आहेत त्याची परतफेड करण्याची आपल्याला प्रभू संधी देतो. नुसताच असा मी तिकडून शेळी बघून कोळ्यांच्या घराकडनं आलो होतो, सगळ्या शेळ्या नेलेल्या. आणि मी नुसतं म्हणलो, हे सिद्धेश्वरा देवा माझी शिर्डी घाव दे बाबा, माझ्या राजा तुझी अखंड सेवा करतो म्हटल्यावर त्याचंच नाव घेणार आपल्या कुलस्वामीचं. त्याचं नाव घेतलं तर कसा कुलस्वामी माझ्या प्रसन्न झाला. आणि त्याच्याच रूपात ही 2 पोरं माझ्या म्हणजे त्याचंच एक प्रकारचं रूप असेल. हे 2 पोरांना सुबुद्धी दिली आणि या 2 पोरांनी तिसरा अमोल, या तिघांनी मिळून माझ्या शेळीचा शोध घेतला, शेळीचा पत्ता लावला. मग मला शेळी कुठे गेली ती ह्याने तिघांनी मला मिळून सांगितलं. मग मी ती शेळी घेऊन आलो आणि शेळात आणून सोडली. आणि आता बघा कशी चरत्या चांगल्यावानी खात्या. म्हणजे मला विश्वास नव्हता की मला शेळी घावल्याचं, पण या 3 पोरांनी माझे सहकार्य करून माझी शेळी मला परत शोधून दिल्याबद्दल मी शतशः त्याचा ऋणी आहे. आणि आभार आहे त्यांचा की त्यांनी माझी शेळी शोधून मला दिली. आणि त्या शेळी दिल्याबद्दल मला खूप मनाला आनंद झाला की या गोष्टीचा की माझी शेळी हरवलेली मला परत घाव. पण सगळ्यात मोठी गोष्ट सिद्धेश्वराचं ज्या वेळेला मी नाव घेतो त्यावेळेला सिद्धेश्वर नेहमी माझ्या पाठीशी उभा राहतो. हीच माझ्यावर सिद्धेश्वराने केलेला कृपा आशीर्वाद आहे. म्हणून नेहमी माझ्या कुलस्वामीचं मी नाव घेत असतो. माझा सिद्धेश्वर ग्रामदैवत आहे आमचं, हा कायम माझ्या पाठीशी उभं राहत असतो. जर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असला त्यावेळेला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. भेटू परत नवीन एका व्हिडिओमध्ये उद्या.